नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358. तेलखेडा येथील महिला धडकल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयावर. आमरण उपोषणाचा दिला इशारा. खासदार आमदार यांनाही गावात फिरू न देण्याचा या प्रसंगी केला इशारा. आमचे दर्यापूर तालुका प्रतिनिधी मंगेश बोरकर यांची ग्राउंड रिपोर्ट. गेली 30 ते 35 दिवसापासून पाण्याचा थेंबही नसल्यामुळे दर्यापूर तालुक्यातील तेलखेडा येथील गेली 30 ते 35 दिवसापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नळाला पाणी येत नसल्याने तेलखेडा येथील ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची योजना फक्त कागदोपत्रीच सुरळीत चालू असताना दिसते. दर्यापूर तालुक्यातील बरेचशी गावे अजूनही पाण्याविना त्रस्त झालेली आहेत. तेलखेडा येथे दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची मोठी टंचाई निर्माण होत असते. याकरिता वारंवार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला निवेदने देऊन सुद्धा काहीच कार्यवाही त्यांच्याकडून होत नाही. तसेही तेलखेडा कातखेडा येथील टाकी ओव्हरफ्लो झाल्यास कधीकधी कोणतीही पूर्वसूचना न देता रात्री बेरात्री गावात पाणी सोडले जाते. खासदार बळवंतभाऊ वानखळे, आमदार गजाननभाऊ लवटे यांनाही वारंवार याविषयी सांगितले असता त्यांनी हेतुपुरस्पर दुर्लक्ष केल्याचे गावातील महिलांनी सांगितले. गावातील वॉटरमॅनसुद्धा हेतुपुरस्परपणे आमच्या गावात पाणी सोडत नसल्याचा आरोपही याप्रसंगी महिलांनी केला. येत्या 8 दिवसात गावातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास संपूर्ण तेलखेडावासी कुटुंबासहित आमरण उपोषणाला बसणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना याप्रसंगी महिलांनी सांगितले. पाण्याचा खूप त्रास आहे. त्यामुळे आम्ही इथं आलो. पाणी पुरवठा जसं भेटीन म्हणून एवढा त्रास आहे की आम्हाला 10 वाजतापासून जागरण करायला लागते तर जागते ते 4 वाजेपर्यंत. महिला वर्ग जो आहे आम्ही 4 वाजेपर्यंत जागरण करतो. माणसं आमचे कसं कास्तकार आहे, कामाला जावं लागते. पाणी भरा आमचा हा प्रश्न आहे. पाणी जे येऊन राहिलं हे ओव्हरफ्लोचं पाणी येऊन राहिलं. आमच्या गावाला काही अजिबात नाही. आणि बिला म्हणजे एवढ्या वर्ष आमच्या लग्नाला येऊन राहिली पण काही पाहायला नाही. टायमावर पाणी आलं का गावात बिल पेंडिंग आहे. बिल पेंडिंग 5,000 येऊन राहिले. आम्ही कामाला जातो बिल भरतो मग पाणी नाही. काय पाहिजे आम्हाला पाणी पाहिजे नाही. आमच्या का 12 दिवस झाले पाण्याचा थेंब नाही. कोणाच्या घरी जर बोरचं पाणी असलं तर हे करत किती दिवसातून पाणी येते तुम्ही? अर्ध्या गावात पाणी भरपूर आहे, अर्ध्या गावात अजिबात नाही. आज 2 वर्ष होऊन राहिली जनते पाणी नाही. साहेबांना हा व्हिडिओ गेला त्या साहेबांना आमच्या घरापर्यंत बिल भरलं. आमदार साहेब, खासदार साहेब त्याच्याकडे गेले नाही का तुम्ही? खासदार आमच्या कोणीच कामात पडून राहिला नाही. भेट देऊन नाही फक्त कायसाठी येते उभे राहिले एवढे गरीब लोक सगळे जण वावरात जाते. सगळे वावरात जाणार आहे पाण्यासाठी मरतील का? अमरावती जिल्ह्यात एकमेव गाव हेच आहे का तिथं पाणी नाही. एक नंबर संख्या किती आहे? एखादी बाई मराठी आमच्या गावातली पण पाणी नाही. मेन साहेबनी भेटले का तुम्हाला? तुम्हाला काही पुण्य भेटेल. आम्ही एवढा शोक आहे का मला आम्ही इथपर्यंत आलो असतं का? किती वेळा निवेदन दिले तुम्ही? साहेबाला किती वेळा भेटली? 2 मागच्या वर्षी हजर आहे. तारीख आहे. मागच्या वर्षीपासून काहीच निघत नाही. अर्ज मांडला का नाही 1च महिना पाणी आलं. जास्त आलं नाही. अजिबात येऊन नाही पाहिजे आमच्या इथं. तुम्ही मागच्या वर्षी खासदार निवडून दिले, आमदार कोणी कामात आमच्या घरचेच 30 वोटिंग आहे. बाकीचे आमच्या गावात किती